80-90चं दशक. अंडरवर्ल्डच्या भाई लोकांचा मुंबईच्या गल्लोगल्ली उत्माद सुरू होता. फिल्म अभिनेते, व्यावसायिक, सरकारी नोकरदार वर्गाला त्यांच्याकडून रोजच्या रोज प्रोटेक्शन मनी म्हणजेच खंडणीच्या धमक्यांचे फोन जात होते. सामान्य मुंबईकरांचंही जगणं धोक्यात होतं. दिवसाढवळ्या गँगवॉरच्या घटना घडत होत्या आणि मुंबईच्या रस्त्यावर रक्ताचे सडे पडत होते. गुंडांची क्रूरता चरमसीमेवर होती. आणि नेमकं त्याच काळात मुंबई पोलीस दलात एंट्री झाली 1983 सालच्या बॅचमधील जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यांची, ज्यांना पुढे एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्या एन्काउंटर स्पेशालिस्ट टीमचे लीडर होते प्रदीप शर्मा नावाचे जिगरबाज ऑफिसर. त्यांच्या नुसत्या नावानं दाऊद गवळी सकट सगळे अंडरवर्ल्डचे पंटर लोक थरथर कापायचे. पण एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून शर्मा यांचं नाव झालं तेवढीच त्यांची कारकीर्द कायम वादग्रस्त राहिली. अगदी खोट्या एन्काउंटर केसेसपासून 2021 साली अंबानीच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या बॉम्ब प्रकरणातही त्यांच्यावर आरोप झाले. पण शेवटी त्यातून प्रदीप शर्मा बाहेर पडलेच. एवढंच नाही तर रिटायरमेंट नंतर प्रदीप शर्मा यांनी थेट राजकारणात उडी घेऊन नव्या करिअरला गवसणी घालण्याचाही प्रयत्न केला. त्यांची आणि शिवसेनेची जवळीक अगदी बाळासाहेबांच्या काळापासून सर्वांना परिचित आहे. असो, आजच्या या व्हिडिओत आपण त्याच प्रदीप शर्मा यांच्या झंझावादी कारकिर्दीची माहिती घेणार आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे प्रदीप शर्मा यांचं मूळ तसं उत्तर प्रदेशातलं. त्यांचा जन्मही तिकडचाच. 1961 साली आग्रामधल्या एका सुशिक्षित कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पण त्यांच्या जन्मानंतर शर्मा कुटुंबानं युपीला अखेरचा जयरामजी की म्हटलं आणि कायमचा महाराष्ट्र गाठला. महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यात येऊन प्रदीप शर्मा यांच्या कुटुंबानं वास्तव्य केलं. प्रदीप शर्मा यांचे वडील इंग्रजीचे प्राध्यापक होते. धुळ्याच्याच एका नामांकित महाविद्यालयात त्यांना नोकरी होती. प्रदीप शर्मा तसे लहानपणापासून हुशार आणि निडर आणि चपळ विद्यार्थी. खेळ आणि अभ्यास या दोन्हीचा मेळ साधत त्यांनी त्यांचं संपूर्ण शिक्षण धुळ्यातच पूर्ण केलं. त्यांची अभ्यासातली प्रगती बघता खरं तर कुणीही त्यांना पुढं जाऊन पोरगंसुद्धा बापासारखंच इंग्रजीचं मास्तर होणार असं म्हटलं असतं. पण प्रदीप शर्मा यांच्या डोक्यात मात्र भलतंच वेड घुसलेलं होतं आणि ते पोलिसात जायचं. त्याचं कारण सुद्धा खुद्द एकदा प्रदीप शर्मा यांनीच त्यांच्या मुलाखती दरम्यान सांगितलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार धुळ्यात त्यांच्या घराशेजारी पगारे नावाचे एक पोलीस इन्स्पेक्टर राहायचे. ते जेव्हा अंगावर वर्दी घालून त्यांची ड्युटी करायला बाहेर पडायचे तेव्हा त्यांचा तो रुबा प्रदीप शर्मा यांना अट्रॅक्ट करायचा. ते रोज त्यांना जाताना पाहायचे आणि मनात म्हणायचे की मी सुद्धा एक दिवस ही वर्दी माझ्या अंगावर घालणार. त्याचबरोबर आजूबाजूच्या एरियात त्या इन्स्पेक्टर अधिकाऱ्याचा चांगला वचक होता. ते पाहूनही शर्मा यांना त्यांचं कौतुक वाटायचं. दरम्यान शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी विज्ञान शाखेतून आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. MSc झाल्यावर त्यांनी पोलीस भरतीचे फॉर्म भरले आणि परीक्षा दिली. पुढे 1993 साली ते मुंबई पोलीस दलात भरती झाले. पण त्यांना ट्रेनिंग सेंटर मिळालं नाशिक. तिथं अरविंद इनामदार नावाचे सर्वात डॅशिंग आणि कडक शिस्तीचे अधिकारी त्यांना मार्गदर्शक म्हणून लाभले. अरविंद इनामदार हे जिगरबाज आणि जबाबदार पोलीस घडवण्यात मास्टरकी मिळवलेला माणूस. त्यांच्याही नावानं कधी काळी गुन्हेगार चळाचळा कापायचे. इनामदारांचा तो टेरर प्रदीप शर्मा यांनी पाहिला आणि ते भारावून गेले. कारकीर्द आणि वचक पाहिजे तर असा हे त्यांनी मनाशी पक्क केलं. दरम्यान तिथंच त्यांना प्रफुल्ल भोसले, शिवाजी कोलेकर, विनायक सावडे, विजय साळसकर, रवींद्र आंग्रे, राजू पिल्ले, अशोक बोरकर, असलं मोमीन असले एक सोबडकर एक जिगरबाज पोलीस अधिकारी मित्र म्हणून मिळाले. त्या सर्वांचं नाशिक पोलीस अकॅडमीत हार्डकोर ट्रेनिंग सुरू होतं. दरम्यान तोवर इकडं मुंबई पोलिसांनी मुंबईतल्या अंडरवर्ल्डला मुळापासून हादरवण्याचा प्लॅन आखला होता. त्यासाठी एन्काउंटर नावाची स्कीम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण त्यासाठी विशिष्ट आणि खडतर ट्रेनिंग घेतलेल्या बॅक ऑफ अधिकाऱ्यांची गरज होती. मुंबई पोलिसांचं काम हलकं केलं अरविंद इनामदारांनी. त्यांनी खास ट्रेनिंग दिलेले 1983 सालच्या बॅचचे पोलीस अधिकारी मुंबई पोलिसात सेवा बजावण्यासाठी रुजू केले. त्यात प्रदीप शर्मा यांचीही वर्णी लागली. मुंबईच्या माहीम पोलीस ठाण्यात त्यांची पहिली ड्युटी लागली. तिथं काही काळ काढल्यानंतर पुढे त्यांची बदली थेट जुहूच्या क्राईम ब्रांचमध्ये झाली. तिथून खरी प्रदीप शर्मा यांची कारकीर्द सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. क्राईम ब्रांचमध्ये काम करत असताना त्यांनी मुंबई अंडरवर्ल्डची मोठ्या प्रमाणात गुप्त माहिती गोळा केली. त्यानंतर लोकल पोरांना सोबत घेऊन आपलं खबरी नेटवर्क स्ट्रॉंग केलं. त्यांच्या खबऱ्यांमध्ये गुंडांच्या एरियातील किंवा अगदी गँगमध्येही काम करणारी पोरं असायची असं म्हटलं जातं. त्यांच्यासोबत विजय साळसकर यांनी सुद्धा आपलं खबऱ्यांचं नेटवर्क स्ट्रॉंग केलं. दोघात त्यावेळी टशन असायची असं म्हणतात. पण पुढे एका मुलाखती दरम्यान प्रदीप शर्मा यांनी सांगितलं की आमच्या दोघात कधीच वैर नव्हतं. हा पण स्पर्धा मात्र असायची. माझ्यापेक्षा विजयचं नेटवर्क स्ट्रॉंग होतं. असो, खरं तर त्यांच्या बॅचमधील प्रत्येक अधिकाऱ्यानं एन्काउंटरसाठी दाऊद गवळी नाईक अशा वेगवेगळ्या गँगमधील जहाल गुंडांची निवडक यादी बनवली होती. त्यानुसार प्लॅन आखून ते त्यांचा खात्मा करायची संधी शोधत होते.
प्रदीप शर्मा यांना पहिली संधी चालून आली ती तब्बल 10 वर्षांनी, म्हणजेच 6 मे 1993 साली इन्स्पेक्टर शंकर कांबळे यांच्या सांगण्यावरून विजय साळसकर आणि प्रदीप शर्मा यांनी शार्प शूटर सुभाष माकडवालाचा काटा काढला. ते दोघं जेव्हा खबऱ्यांकरवी मिळालेल्या टिपनुसार सुभाष माकडवाल्याच्या अड्ड्यावर पोहोचले तेव्हा तिथं माकडवाला AK-56 रायफल घेऊन उभा होता. खरं तर त्याला फक्त अटक करायची होती, पण त्या दोघांना पाहून माकडवालानं दोघांवरही गोळीबार करायला सुरुवात केली आणि नंतर पळून जाऊ लागला. पण नंतर प्रदीप शर्मा यांनी 9mm कार्बाईन बंदुकीनं माकडवालाचा खात्मा केला. त्यानंतर खऱ्या अर्थानं प्रदीप शर्मा यांची एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून कारकीर्द नावारूपाला आली. शर्मा यांनी त्यांच्या एकूण कारकिर्दीत 113 गँगस्टर यमसदनी धाडले. त्यामध्ये छोटा राजन गँग, दाऊद गँग, नाईक गँगच्या गुंडांचा समावेश होता. अगदीच काही नावं सांगायची झाली तर विनोद मतकर, परवेज सिद्दकी, रफिक डब्बावाला, सादिक कालिया, श्रीकांत मामा अशा नामांकित गुन्हेगारांना त्यांनी गोळ्यांचं शिकार बनवलं. एवढंच नाही तर लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांनाही त्यांनी शिकार बनवलं. त्यानंतर अख्ख्या अंडरवर्ल्डनं त्यांच्या नावाचं भ्या खाल्लं. पण नंतरच्या काळात प्रदीप शर्मा यांच्यासह त्यांच्या टीममधील अनेकांवर फेक आणि बेकायदेशीर एन्काउंटरचे आरोप होऊ लागले. त्यामुळे त्यांचे एन्काउंटर सतत वादात आणि चर्चेत राहू लागले. पण जेव्हा कधी मीडिया त्यांना त्याबद्दल जाब विचारायची तेव्हा ते म्हणायचे, आम्ही स्वतःहून कोणत्या गुंडावर गोळ्या चालवत नाही. ज्या गुंडांनी आमच्यावर पलटवार केले त्यांनाच आम्ही गोळ्या घातल्या. 2003 साली एका मित्रासाठी प्लॉट हडपल्याचा आरोप शर्मा यांच्यावर झाला होता. पुढे बऱ्याचदा त्यांच्यावर लोकांना खंडणी मागितल्याचे वेगवेगळे आरोप झाले. पण 2008 सालचं प्रकरण त्यांना चांगलंच महागात पडलं. त्याचं झालं असं, छोटा राजन गँगमधील लखनभैया नावाच्या एका गुंडाच्या एन्काउंटरची केस त्यांच्यावर उलटली. त्यावेळी त्यांच्यावर फेक एन्काउंटर केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. बरं, फक्त आरोप नाही तर प्रदीप शर्मा यांच्यासह 13 पोलिसांना त्या प्रकरणी निलंबितही करण्यात आलं होतं. पण 2013 साली शर्मा यांना त्या प्रकरणी क्लीन चिट मिळाली. 2016 पर्यंत ते पोलीस दलापासून लांब राहिले. दरम्यानच्या काळात त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे पुन्हा पोलीस दलात काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. असं सांगितलं जातं की महाराष्ट्र सरकार त्यांना पुन्हा कामावर घेण्याबद्दल पॉझिटिव्ह नव्हतं. पण नंतर राजकीय समर्थन मिळवून प्रदीप शर्मा यांनी त्यांची नोकरी परत मिळवली. पण त्यावेळी त्यांना क्राईम ब्रांचमध्ये नाही तर ठाण्याच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलमध्ये पाठवण्यात आलं. तिथं काम करत असताना प्रदीप शर्मा यांनी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला धमकी आणि वसुली प्रकरणी अटक केली. त्यानंतर ते दाऊदच्या टार्गेटवर असल्याचं बोललं जात होतं. पण शर्मा यांनी त्याच ताकदीनं त्यांचं काम सुरू ठेवलं. पुढे तब्बल 35 वर्ष सेवा बजावल्यानंतर 2019 साली त्यांनी ठाणे अँटी एक्स्टॉर्शन सेलच्या प्रमुख पदावरून ऐच्छिक सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे अर्ज सादर केला आणि फडणवीसांनी त्यावर सही करून ग्रीन सिग्नल दिला. त्यांच्यानंतर 2019 साली प्रदीप शर्मा यांनी 360 डिग्री टर्न घेत थेट शिवसेनेच्या तिकिटावर नालासोपारा लोकसभेची निवडणूक लढवली. पण त्या नव्या करिअरमध्ये त्यांना यश मिळालं नाही. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिश ठाकूर यांनी तब्बल 40,000पेक्षा जास्त मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला. पण तरीही पुढे त्यांनी आपलं समाजकारण सुरूच ठेवलं. दरम्यान 2021 साली एका नवीन प्रकरणात प्रदीप शर्मा यांचं नाव समोर आलं. त्याचं झालं असं, 25 फेब्रुवारी 2021 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घरासमोर विस्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली. त्यात 20 जिलेटिन आणि एक धमकीचं पत्र मिळालं. त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर त्या प्रकरणाला नवं धक्कादायक वळण मिळालं आणि त्या प्रकरणी API सचिन वाजे, कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि प्रदीप शर्मा यांचं नाव समोर आलं. पुढे NIAने त्या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला आणि त्यात एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, सचिन वाजे, कॉन्स्टेबल विनायक शिंदे तसंच संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना अटक झाली. पुढे त्या प्रकरणी 23 ऑगस्ट 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला. दरम्यान आता पुन्हा एकदा एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा राजकारणात सक्रिय होत आहेत अशा चर्चा आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्या जवळचे व्यक्ती मानले जातात. त्यामुळे आगामी काळात ते अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातून शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. अशा चर्चांना परिसरात उधाण आलंय. कालच प्रदीप शर्मा यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. तेव्हा मरोळकरांनी प्रदीप शर्मा यांचं ढोल ताशाच्या गजरात जोरदार स्वागत केलं. पण आता एन्काउंटर स्पेशालिस्ट ही त्यांची इमेज आणि एकनाथ शिंदेशी असलेली जवळीक येत्या निवडणुकीत त्यांना कामी येणार की त्यांची वादग्रस्त कारकीर्द पुन्हा एकदा त्यांच्या मार्गात अडथळा बनून उभी राहणार याबद्दल अनेक मतं व्यक्त केली जात आहेत. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? आपल्या टार्गेटवर एकसारखी नजर ठेवून गुन्हेगारांचा एका गोळीत ठाव घेणारे प्रदीप शर्मा राजकारणातलं त्यांचं ध्येय गाठण्यात यशस्वी ठरतील का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष वारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका.
धन्यवाद.